सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु। नमस्कार सर्व गुरुवर्य, सर्व सुहृद, अभ्यासू साधक, माझे सहकारी जे सध्या पर्सनल कॉम्प्युटर किंवा मोबाईल समोर बसलेले आहेत त्यांना मी मनोभावे नमस्कार करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो। आपल्याला माहितच आहे की माझा आजचा विषय आहे चतुश्लोकी भागवत। चतुश्लोकी भागवत हे सर्वांना परिचित आहे, पण थोडीशी उजळणी आज आवश्यक आहे विषयाच्या अनुषंगाने। तर आपण नियोजन असं केलेलं आहे की सुरुवातीला 5-6 मिनिटं या विषयाची प्रस्तावना, त्यानंतर चतुश्लोकी भागवत मी 4 श्लोक म्हणणार आणि मग प्रत्येक आज 2च श्लोकाचं फक्त आपल्याला चिंतन होऊ शकेल आणि नंतर पुढचे 2 जे श्लोक राहतील ते नंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण करणार आहोत। तर हे चतुश्लोकी भागवत कसं जन्माला आलं हे आपण एक ताबडतोब 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊ। श्री विष्णू परमात्म्याच्या नाभीतून जेव्हा श्री ब्रह्मदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांना अंतराळात त्यांनी चारीकडे पाहिलं, डावीकडे, उजवीकडे, पाठीमागे, पण त्यांना काहीही दिसलं नाही। सर्व काही काळोखच होता। पण एक झालं की त्यामध्ये ते चतुर्मुख झाले, मान जिकडे फिरेल ती दिशामध्ये त्यांचं मुख निर्माण झालं। पण त्यांना काहीच समजेना की आपला जन्म कशा करता झाला आहे, आपण का जन्मलोय। तितक्यात त्यांना अशी एक अंतःप्रेरणा झाली की तप करायला पाहिजे। त्यांना कदाचित ऐकू आलं असेल आतून, म्हणून त्यांनी 1000 वर्ष तप केलं भगवंताला प्रसन्न करण्याकरता। आणि आता ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे आपले 365 दिवस, 1 वर्ष, अशा ब्रह्मदेवाच्या 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत नारायण प्रकट झाले आणि सांगितले, ब्रह्मा तुझी जी निर्मिती आहे ती सृष्टीची निर्मिती करण्याकरता झालेली आहे। आता ही सृष्टीची निर्मिती करायची म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की सृष्टी म्हणजे काय, कारण आपल्याला आता सगळं माहिती आहे, जग माहिती आहे, विश्व माहिती आहे, सृष्टी माहिती आहे, पण ब्रह्मदेवाला सृष्टी हा शब्दच नवीन असावा। त्यामुळे त्यांनी म्हणले की म्हणजे काय करू, म्हणजे आजच्या भाषेत जर काय बोलायचं तर मला देवा काहीतरी क्लू द्या, क्लू दिल्याशिवाय मी काय करणार आहे। कारण त्यांना हे समजलं की भगवंताच्या कृपेशिवाय, भगवंताच्या प्रसादाशिवाय काही जाणणं अशक्य आहे। ब्रह्मदेव असते ते त्यांच्या चटकन लक्षात आलं। आता आपल्या हजारो जन्माच्या नंतर आपल्याला हे लक्षात येत नाही, हा भाग मिळाला, परंतु ब्रह्मदेव हे ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ भगवत भक्त, त्यांनी ताबडतोब नारायण भगवान अंतर्धान पावण्यापूर्वी त्यांनी 4 प्रश्न विचारले। भगवंत आम्हाला सांगा, आपलं चैतन्य स्वरूप कसं आहे, आपली शास्त्रामध्ये कोणती रूप आहेत। प्रश्न दुसरा, आपल्या शक्ती कशा कार्य करतात आणि तुमच्या स्वतःच्या शक्तीशी आपण कशा क्रीडा करतात। आता माझ्यावर तुम्ही सृष्टी निर्माण करण्याचं कार्य जे टाकलेलं आहे त्या सृष्टीमध्ये मी आसक्त न होता कसं करावं हे मला सांगा। भगवंत नारायण म्हणाले, शास्त्रामध्ये आणि वेदामध्ये माझ्याविषयीचं ज्ञान अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गुह्य, रहस्यमय आणि प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभव आल्याशिवाय, आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय किंवा माझ्या प्रसादाशिवाय ते चैतन्य कोणीही जाणू शकत नाही। तरीही मी तुला 4 श्लोकामध्ये माझं स्वरूप आणि माझ्या शक्ती कशा क्रीडा करतात हे सांगतो। म्हणून त्यांनी ते 4 श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले। आणि पुढे नारद ब्रह्मदेवांना भेटले होते। ते नेहमीच त्रिलोकामध्ये चक्रा मारत असतात, ब्रह्मदेवाचे ते मानसपुत्र। तेव्हा ब्रह्मदेवाला त्यांनी आपल्या पिताश्रींना विचारलं की तुम्ही सतत कार्यात मग्न असता आणि एवढे प्रसन्न उत्साही कसे, तुमच्यामध्ये हा जो आतमधल्या चैतन्याचा झरा आहे तो कधी संपताना दिसत नाही। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी श्री हरीला माझ्या आतमध्ये प्रतिष्ठित केले आहे
आणि म्हणून ही माझी प्रसन्नता कधी कमी होत नाही आणि मला कधी थकवा येत नाही. जसं सूर्य, चंद्र, अग्नी, नक्षत्र आणि हे सारं ब्रह्मांड, तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, तसेच मी सुद्धा भगवंताच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित होऊन जगाला प्रकाशित करतो. माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत. त्यांनी मला त्याच्या स्वरूपाविषयी स्वतः जे सांगितले तसे मी तुला ते सांगतो, ऐक. ते चतुश्लोकी भागवत. भागवत का? कारण भगवंताकडून ते प्राप्त झालंय म्हणून भागवत. ते 4 श्लोक असे आहेत, तुम्ही शांतपणे ऐका. मी आता ते म्हणतो आहे. अमेवासमेवाग्रे नान्यदयदियत् सत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाय यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासन् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् सर्वत्र सर्वदा। ओम शांती शांती। हे जे 4 श्लोक आहेत हे व्यासांकडे कसे आले? त्याची पण एक कथा आहे की ही व्यासांनी जेव्हा 17 पुराण लिहिले, महाभारताची 1,00,000 संहिता लिहिली, पण त्यांचं मन काही शांत नव्हतं. तेव्हा त्यांनी जेव्हा नारद व्यासांना भेटले तेव्हा नारदांनी सांगितले, माझं शांत मन होत नाहीये. व्यास म्हणाले, मी किती ज्ञान यज्ञ केलेला आहे, इतकं आतापर्यंत वाङ्मय निर्माण केलेलं आहे, पण मला अजिबात मनाला शांतता नाही, अस्वस्थता आहे सर्व. नारद म्हणाले, असं आहे की तुमच्या हृदयातून जोपर्यंत भक्ती पाजरत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. कारण तुम्ही ज्ञान यज्ञ केला हे खरं आहे, पण जोपर्यंत तुम्ही भक्ती करत नाही जोपर्यंत तुम्ही भक्त खऱ्या अर्थानं होत नाही तोपर्यंत विभक्त आहात, आणि भक्ती तुम्हाला विभक्ती देत नाही. त्यामुळे तुम्ही आता एक नवीन पुराण रचा की ज्याच्यामध्ये संपूर्ण श्री विष्णूंचं चरित्र असेल, श्रीकृष्णाच्या लीला असतील, गोपीरास क्रीडा असतील, आणि त्यामुळे तुमच्यामध्ये भक्तीनं त्या लिहा तुम्ही, आणि त्यामुळे मग तुम्हाला समाधान मिळेल. असं नारदांनी सांगितल्यानंतर ते म्हणाले, मग मला हे लिहिण्याकरता कोणीतरी चांगला सिद्धास्त लेखक पाहिजे. ते म्हणाले, तुम्ही प्रत्येक गणेशाला विनंती करा आणि मग वेदव्यासजीने हा भागवत ग्रंथ ध्यानमग्न अवस्थेमध्ये नैमिषारण्यामध्ये लिहिला आणि प्रत्यक्ष श्री गणेश यांनी त्याचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे तो हा प्रासादिक ग्रंथ झालेला आहे. ही भागवत जे ग्रंथ आहे ती प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणारा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये ज्ञान, वैराग्य, भक्ती यांचा त्रिवेणी संगम झालाय. त्याच्या केवळ श्रवणाने राजा परीक्षितीला जो शाप मिळाला होता, कारण राजा परीक्षित एकदा जंगलामध्ये फिरत असताना शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. ते राजा थकून गेला होता, त्याला तहान लागली होती, म्हणून पाणी पिण्याकरता तो पाणी पाणी म्हणत होता. पण हे शमीक ऋषी ध्यानस्थ होते, त्यांच्या ते लक्षातही आलं नाही. तो चिडला राजा आणि ताबडतोब त्यांनी ते एक मेलेला साप त्यांच्या गळ्यात अडकवला. हे त्यांच्या मुलाला श्रंगीला समजलं आणि श्रंगीने त्याला साप दिला की हे जो कृत्य करेल त्याला 7व्या दिवशी तक्ष घेऊन सापेल. मग चावल्यानंतर त्याचा मृत्यूच ताबडतोब होईल. असं झाल्यानंतर ते शमीक ऋषींच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी ते राजाला सांगितलं. आणि राजाला आता फक्त 7च दिवस आयुष्य राहिलं होतं. तेव्हा तो हरिद्वारला गंगा तीरी आला आणि त्या ठिकाणी हे इथे 88,000 ऋषी एकत्र जे जमले होते, त्यावेळेस शौनक आणि सूत ऋषीचा संवाद आहे. सूत यांनी प्रत्यक्ष शुकदेवांकडून ते भागवत ऐकलेले परीक्षित सांगताना, आणि तेच नंतर ते सांगणार आहेत. तसं हे आपल्या भागवत महात्म्य हे प्रचंड आहे. कारण 7 दिवसाचं आयुष्य असलेल्या राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी मोक्ष दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर हे शुकदेव जेव्हा भागवत सांगायला बसले तेव्हा स्वर्गातले देव खाली उतरले आणि ते म्हणाले, अहो राजा परीक्षितीच्या मृत्यूचाच प्रश्न आहे ना, आम्ही हे अमृत घेऊन आलेलो आहोत, ते तुम्ही अमृत पाजा म्हणजे मृत्यू टळेल. शुकांना त्या देवांच्या व्यापारी वृत्तीचं खूप नवल वाटलं, हसू आलं. ते म्हणाले, कुठे ते जड शरीर जिवंत ठेवणार आणि हे आत्म्याला परमात्म्याकडे नेणारं हे अमृत कुठं, याची काही बरोबरीच होऊ शकत नाही.
म्हणून त्यांनी सर्व देवांना स्वर्गात वापस पाठवलं, तुम्ही सुख भोगा आणि पुन्हा या आणि मग ऐका. तसं हे भागवत कथा, भागवत पुराण हे अत्यंत लोकप्रिय आहे. सर्व भारतभर याचे सप्ताह साजरे होतात. बाकीचे जे 17 भागवत आहेत, त्या 17 भागवताचे एवढे काही सप्ताह किंवा हे होत नाही. पण या भागवताची कथा अशी अलौकिक आहे की भक्तिरसानं पूर्ण नावून निघाली आहे. कोणताही प्रसंग किती वेळा वाचा, कोणत्याही कथानं किती वेळा वाचा, ते कंटाळा येत नाही. कारण भाविकाचं अंतःकरण सद्गदित झाल्याशिवाय राहत नाही. एक विद्वानांनी असं सांगितलंय की ज्याचं हृदय पाझरत नाही तो एकतर संपूर्ण मुक्त आहे किंवा पशु आहे. आणि त्यामुळं हे भागवत महात्म्य प्रचंड आहे. आणि या भागवत महात्म्यामध्ये हे पुराण आहे. आता आपण पाहूया की पुराण ते किती पुराण आहेत. 18 पुराण आहेत. आणि 18 पुराणामध्ये 18 उपपुराण आहेत. आता हे जे 18 पुराण आहेत ते एका श्लोकामध्ये आपल्याला 18 चटकन लक्षात येतात. हा श्लोक असा: मद्वयम भद्वयम भ्रत्रयम व चतुष्टयम अनापदीक पुस्तकानी. मद्वयम म्हणजे मत्स्य मार्कंडेय 2, भद्वयम म्हणजे भागवत, हे भागवत आपण जे पाहतोय त्या 4थं भागवत देवी, 5वं जे भ्रत्रयम ब्रह्मवैवर्त ब्रह्मांड आणि ब्रह्म, आणि व चतुष्ट म्हणजे वराह वामन वायू आणि विष्णू, हे 4 पुराण आहे. अनापलिंग कृष्ण, अ म्हणजे अग्नी, ना म्हणजे नारद, प म्हणजे पद्म, ली म्हणजे लिंग, ग म्हणजे गरुड, कु म्हणजे कुर्म आणि स्क म्हणजे स्कंद, असे 18 पुराण आहेत. आता पुराणामध्ये आणि महापुराणामध्ये काय फरक आहे? पुराण या शब्दाचा अर्थ प्राचीन असा ऋग्वेदामध्ये आलेला आहे. पुरा म्हणजे पूर्वी, आणि वायू पुराणाच्या मते पूर्वीच असा अर्थ होतो. पूर्वी हे अस्तित्वात असणं, त्याला पुरा म्हणजे पुराण, प्राचीन असं म्हटलं जातं. पण पुरा नवम म्हणजे प्राचीन काळी नवे, अशा प्रकारचं यास्काचार्यांनी त्याचा अर्थ सांगितलाय. पुराण याचा अर्थ प्राचीन आपण असा म्हटलेला आहे. त्याचे 5 लक्षण असतात पुराणाचे. पहिलं लक्षण त्याचं आहे सर्ग म्हणजे निर्मिती, दुसरं विसर्ग, तिसरं अंश, चौथा मनवंतर मनुचे विशिष्ट कालखंड, आणि वंशानुचरित्र इतिहास वंशाचा. हे 5 साध्या पुराणाला लक्षणं लागू पडतात. मग महापुराण काय? भागवत आणि ब्रह्मवैवर्त ही 10 लक्षणाची पुराण आहे. म्हणजे हे 5 पुराण तर असतातच, पण 5 तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त असतात. त्याच्यामध्ये एक वृत्ती आहे, रक्षा आहे, मनवंतर आहे, नंतर त्याच्यामध्ये वंशघटित संस्था आहे, हेतू आहे आणि अपाश्रय आहे. ही पुराणे सात्विक, राजस आणि तामस या प्रकारात मोडतात. त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला पाहता येतं की हे भागवत पुराण महापुराण आहे, त्यामुळे इथे प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गाकडे नेणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जायची गरज नाही. संसारातच राहून तुम्ही प्रवृत्ती असताना तुम्हाला या निवृत्ती मार्गाकडे जाता येतं. त्यामुळं हे खऱ्या अर्थानं जो जाणतो त्याला पुराणामध्ये, भागवतामध्ये ज्याला काही रुची लागते, त्या अर्थानं सच्चिदानंद रूपाय, मी आता जो श्लोक म्हणला, त्या श्री विष्णूचं स्मरण करून तो भागवत स्वतःच प्रबोधन करतो आणि इतरांना ते कथा सांगून दुसऱ्यांचं पण प्रबोधन करतो. त्यामुळे भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या दिव्य आहेत. आपण टिळक सरांकडून बाललीला या ऐकतो आहोत, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. आता आपल्याला फक्त एवढं पाहायचंय की भागवत लिहिण्यापूर्वी व्यासांनी संशोधन काय केलं. त्यांनी मानवाच्या दुःखाची 5 कारणं शोधून काढली. पहिलं दुःख असं आहे माणसाचं, मी कोण आहे, या भूतलावर का आलोय, माझ्या जन्माचं काही इतिकर्ता आहे का नाही, आम्ही असं कायम दुःखी का असतो, पहिला प्रश्न व्यासांचा पडला. दुसरा, इच्छा कामना हे सर्व दुःख मूळ, त्याच्या पाठीमागे असणारा अहंकार आहे, याची निवृत्ती केली पाहिजे. तिसरं, ही अहंता भागवत दूर करते. सतत बदलत्या जगाला सत्य समजत नाही, म्हणून अंतिम सत्य काय हे भागवतामधून आपल्याला समजतं. आणि 5वं, अतृप्त वासना क्षीण क्षीण होत जातात. म्हणजे ज्या मनामध्ये अत्यंत खोलपणे दडलेल्या वासना आहेत, त्या वासना सुद्धा यांची निवृत्ती होते. थोडक्यात रामायण आणि महाभारत हा इतिहास आहे. रामायणामध्ये जीवनामध्ये कसं वागावं याचं मार्गदर्शन आहे. महाभारतामध्ये कसं वागू नये याचा आदर्श ठेवलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये जीवन कसं जगावं हे शिकवलंय. तर भागवतामध्ये शेवटचा दिस गोड कसा व्हावा हे सांगितलंय. आणि या भागवतामध्ये तुम्हाला माहितीये काय काय आहे. या भागवतामध्ये प्रचंड अशा प्रकारचे व्रत वैकल्य आहेत. नारायण कवच आहे, पुंसन व्रत आहे, कात्यायनी व्रत आहे, वयोव्रत आहे, आणि मुख्य म्हणजे सर्वांचा जो राजा भक्ती रस आहे. हा रसाचा वापर भगवंत प्रेमासाठी जर केला
तर मनुष्य जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे समाजाला जशी डॉक्टर्सची, इंजिनियर्सची, प्रत्येक क्षेत्रातल्या कुशल कामगारांची गरज असते, तशीच मानवी मूल्यांकक आणि विचारांची जडणघडण करणारा एक वर्गही आवश्यक असतो. त्यातच सगळ्यात मोठं थोर नाव ते व्यासांचं येतं. त्यांनी जे आपल्या मानवजातीवर उपकार केलेले आहेत, वेदांचं वर्गीकरण करून, त्याचं ऋणात आपण कायमचे आहोत. त्याच्या आधी म्हणजे श्री व्यासांच्या आधी जेव्हा त्रेतायुगाचा शेवट होता आणि द्वापार युगाचा प्रारंभ झाला होता, त्यावेळेस अपांतरतमाच्या ऋषींनी हे सगळे इतस्तः पसरलेले श्लोक त्या पानावर पानं फुलवून याच्यावर कशावर जे एकत्र केले आणि ते एकत्र करून त्यांनी पुढचा जन्म जो घेतला तो वेद व्यास ऋषींचा, आणि त्यावेळेस त्यांनी ते वर्गीकरण केलं. आता या भागवताचं आपण महात्म्य पाहिलं. भागवतात या 4 श्लोकावरच संपूर्ण भागवताची रचना झालेली आहे. या 4 श्लोकावर व्यासव्यासांनी 18,000 श्लोक लिहिलेत. त्याच्यामध्ये 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. आता या 12 स्कंदांमध्ये आपण बघू काय काय आहे, एका मिनिटात पाहून घेऊ. पहिल्या स्कंदामध्ये आहे काय, भागवत कथा प्रारंभ होते. नैमिषारण्यात 88 ऋषींनी वैकुंठ प्राप्तीसाठी 1000 वर्षाला ज्ञान यज्ञ सत्र आरंभ आहे. शौनक आणि सूत ऋषींच्यात संवाद आहे आणि सुतांच्या आमंत्रणावरून शुकदेवांचं तिथे आगमन आहे. भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन आहे. महाभारत युद्धानंतर परीक्षिताच्या जे उत्तरेचे गर्भ आहे त्याचं श्रीकृष्णाने रक्षण केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण निजामाला जाताना कलियुगाचा प्रारंभ झाला. ज्या दिवशी श्रीकृष्ण निजधामाला गेले त्या दिवशी कलियुग सुरू झालंय. आणि राजा परीक्षेला शृंगी ऋषीचा शाप, एवढं पहिल्या स्कंदात येतं. दुसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीची उत्पत्ती, भगवंताच्या द्वारा ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश आहे. तिसऱ्यामध्ये कपिल मुनी माता देवहूतीला सांख्य तत्वाचा उपदेश करतात. चौथ्यामध्ये दक्ष यज्ञ आहे. प्रजापती पुत्र दक्ष यांनी केलेला यज्ञामध्ये त्या सतीला अपमान सहत नाही, कारण शंकराला आयुर्भाव दिलेला नाही, शंकरांकरता जागा ठेवली नाही. त्यामुळे ती संतापून वडिलांवर यज्ञात स्वतःला भस्म करून टाकते. आणि हे वृत्य कैलासनाथाला शंकर मिळाल्यानंतर ते जबरदस्त तांडव नृत्य करतात त्या सतीच्या कलेवर हातात घेऊन, आणि सगळं त्रिलोक भयभीत होतं. आणि नेहमीप्रमाणे पुराण कथामध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी काही मोठा इश्यू आला, मोठ्या समस्या आल्या की विष्णू देवाकडे सगळे जातात देव, आणि मग विष्णू हा प्रॉब्लेम शूटर आहे. ताबडतोब ते येतात आणि विष्णू चक्राने आपल्या त्या कलेवराचे 51 तुकडे टाकतात पृथ्वीवर, आणि त्यामुळे देवीचे 51 पीठे निर्माण झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी 3.5 पीठं आहेत. 5व्यामध्ये प्रियवत चरित्र आहे. ऋषभदेव आहेत, त्या 24 तीर्थांकर आहेत. ऋषभदेव जैनाचे आद्य गुरु संस्थात. नंतर 6व्यात अजामिळ व्याख्यान आहे. 7व्यात प्रल्हाद चरित्र आहे. 8व्यात गजेंद्र मोक्ष आहे. 9व्यामध्ये भगीरथांनी गंगा अवतरण केलेलं आहे. नंतर श्रीराम चरित्र आहे, ययाती राजाची कथा आहे. दशम स्कंद 10वा जो आहे तो श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र, बाललीला संपूर्ण सांगितलेलं आहे. एकादश स्कंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. नाथ महाराजांनी एकादश स्कंदावर मोठं ग्रंथच लिहिलेला आहे एक वेगळा. त्याच्यामध्ये अवधूत व्याख्यान आहे, माया पार करण्याचे उपाय आहेत, आणि मुख्य म्हणजे उद्धव गीता आहे. आपण परवाच आपल्या सरांकडून ऐकलेलं आहे उद्धव गीतेचं. त्यामध्ये ज्ञान योग, कर्मयोग, भक्तियोग आहे. दातार सरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे आणि ते पुढे कंटिन्यू करतायत. पुन्हा 12व्यामध्ये कलियुगाचे धर्म आहेत. त्यात मार्कंड ऋषी आणि भागवत महात्म्य आहे. थोडक्यामध्ये हे 12 स्कंदांमध्ये कथा ज्या आहेत त्या कथा यांचं रूपक केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि त्या कथांमध्ये शुभ शक्ती, अशुभ शक्ती आणि मुख्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वैराग्य या तिन्हीचंही या ठिकाणी मिलन आहे. म्हणजे या चतुश्लोकी भागवताच्या या 2 परंपरा समजल्या जातात. प्रथम आपण जे सांगितलं की भगवंतानी नारायणाने प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदांनी ते वेद व्यासांना सांगितलं, आणि वेद व्यासांनी आपला पुत्र जो शुक आहे त्याला सांगितलं. ही एक परंपरा आहे. दुसरी परंपरा याच चतुश्लोकी भागवतात निर्माण झाली. त्याचं कारण जेव्हा भगवंत नारायणांनी ते चतुश्लोकी भागवत सांगितलं त्यावेळेस ते शेष नारायणाने ऐकलं, शेष भगवंतानी ऐकलं, आणि शेष भगवंतानी ब्रह्माचे जे 4 पुत्र आहेत, मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना सांगितलं. मग या 4 पुत्रांनी पाराशर ऋषीला हे सांगितलेलं आहे, आणि पाराशर ऋषी मैत्रेयला आणि मैत्रेयीनी
महाभारतातील विदुर पर्यंत ही परंपरा चालू आहे. विदुर हा त्यांचा भाऊ, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे तिघही चुलत भाऊ आहेत. त्यामुळे विदुराला त्यांनी ते सांगितलेले आहे. विदुर हा त्यांचा प्रधानमंत्री होता त्यांच्या कौरवाच्या राज्यांमध्ये. तशा या दोन परंपरा आहेत. आणि त्यामुळे या स्कंद दुसऱ्यामध्ये अध्याय 9 मध्ये, स्कंद दुसरा अध्याय 9 श्लोक क्रमांक 33, 34, 35, 36 अशा प्रकारचे हे 4 श्लोक आले. आपण आता पहिला श्लोक पाहू. मी असं करतोय, श्लोक म्हणतो, त्याचा शब्दार्थ सांगतो, त्या श्लोकाचा अर्थ सांगतो, नंतर भावार्थ सांगतो आणि आपण गूढ अर्थ त्याचा जो निघतोय त्याच्यावर चिंतन करूया. पहिला श्लोक असा आहे, अहमेवा समेवाग्रे नान्यदयदियत् सत्परम पश्चादहं यदेतच्य यो शिष्येत सोऽस्म्यहम्. त्याचा शब्दार्थ असा, अ म्हणजे मी, एव म्हणजे निश्चित, असं म्हणजे अस्तित्वात आहे, अग्रे म्हणजे प्रारंभी, न म्हणजे नाही, अन्य म्हणजे अन्य, परम म्हणजे श्रेष्ठ, पश्चात म्हणजे शेवटी, एतत् म्हणजे सृष्टी, सहा म्हणजे तो, अस्ति म्हणजे आहे, अहम म्हणजे मी. श्लोकाचा अर्थ असा, हे ब्रह्मा, सृष्टी रचनेपूर्वी केवळ मीच अस्तित्वात होतो. त्यावेळी माझ्याशिवाय काहीच अस्तित्वात नव्हते. सृष्टीचे जे कारण, ती भौतिक प्रकृतीही त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आता तू ज्याला पाहतोस तो सुद्धा मीच भगवंत आहे. आणि प्रलयानंतर जे शिल्लक राहणारे शेष ते सुद्धा मीच असेल. हा झाला भावार्थ, हा झाला शब्दार्थ. आता आपण भावार्थ पाहूया. प्रारंभी सृष्टीच्या आधी केवळ मीच सत्ता रूपाने होतो. तेव्हा काही सत नव्हतं, असत नव्हतं. परम म्हणजे अव्यक्त हेही काही नव्हतं. वर्तमान काळी जे आहे ते मीच आहे. आणि प्रलयानंतर जे शिल्लक राहणार आहे ते सुद्धा मीच असेल. हा भावार्थ या श्लोकाचा. आता गूढ अर्थ काय आहे? गूढ अर्थ असा या श्लोकाचा की जगताच्या रूपामध्ये काहीही येत नाही आणि जगताच्या रूपामध्ये काहीही जात नाही, परंतु काहीतरी येतं आणि काहीतरी जातं, याची प्रतीती मात्र अवश्य येते. म्हणजेच येणे आणि जाणे हा केवळ आभास आहे. आणि तत्व म्हणजे परमात्म तत्व आहे तसंच ते टिकून राहतं. आता याच्यामध्ये मी जास्तीत जास्त भागवत गीता, ज्ञानेश्वरी आणि आपले शंकराचार्य यांचा संदर्भ घेतलेले आहेत. कारण असं अमर्यादित असा गहन विषय आहे, त्यामुळे आपल्याला सीमित करायला पाहिजे. आता या श्लोकावर ज्या गूढ अर्थ आहेत, ज्ञानेश्वर काय म्हणतो माऊली? ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जे काही उत्पन्न होताना दिसते ते फक्त केवळ मायेमुळं. जे जे उपजे ते ते नाशे. त्यांनी उदाहरण समुद्राचं दिलंय. समुद्रात सारखे तरंग येतात, सारख्या लाटा उत्पन्न होतात, परंतु त्यामुळे समुद्रात काही कमी होतं का? काही कमी होत नाही, जास्त होत नाही. कारण पृथ्वीतील सर्व नद्या जरी मिळाल्या तरी त्या समुद्राला भरती येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये ओटी येत नाही. मग काही उत्पन्न झालं किंवा काही नष्ट झालं असं काही म्हणता येत नाही, कारण समुद्र आपली पातळी काही सोडत नाही. प्रत्येक थेंब जो समुद्रावर निर्माण होतो तो प्रत्येक थेंब पुन्हा वापस जातो. आकाशात माहितीये. आता भौतिक विज्ञान देखील या तत्वाचा जसा तसा स्वीकार करते. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा नवीन पदार्थ, नवीन ऊर्जा निर्माण करता येत नाही. फक्त आपल्याला विज्ञानाला सुद्धा एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत करता येतं. जसं विद्युत शक्तीचं रूपांतर प्रकाशात येतं. आपल्याकडे पाणी गरम करण्याकरता गिझर वापरतो, खोली थंड ठेवण्याकरता एअर कंडिशनिंग वापरतो. हे सगळं जे आहे ते विद्युतच्या शक्तीमुळे होतं. त्या विद्युत शक्तीमुळं ही एक ऊर्जा दुसऱ्या याच्यामध्ये परावर्तित होते. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा वस्तूची निर्मिती आणि नाश याला तात्विक म्हणता येत नाही. त्यामुळं काय होतंय की आत्मवस्तूचे म्हणा किंवा परमात्म वस्तूचे म्हणा, आपल्याला कोणत्याही तत्वाचे ज्ञान दोनच प्रकारे करून घेता येते. एक म्हणजे जी वस्तू आहे जशी आहे तशी तिचं वर्णन करून आपण समजून घेतो. दुसरी पद्धत अशी आहे की तिचा आपल्याकडे अनुभव येतो, तिचा त्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूंशी कसा संबंध आहे याच्यापासून आपल्याला बोध घेता येतो. आपण इथे पहिली जी वस्तू आहे त्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने पाहू, कारण ती जरा सोपी आहे. आपल्याला पहिलं तत्व जे आहे त्याचं वर्णन करणंच अशक्य आहे आत्मतत्वाचं, म्हणून दुसऱ्या पद्धतीने विचार करू. या जड सृष्टीचा आपल्याला रात्रंदिवस क्षणोक्षणी अनुभव येतोय. त्यामुळे जगताच्या अस्तित्वात आपल्याला शंकाच येत नाही. भागवत श्लोकातून सांगत आहेत, भगवंत या श्लोकातून सांगत आहेत
की पूर्वी सत नव्हतं, असं ते नव्हतं. याचा अर्थ असा की ज्यावेळी नद्या, पर्वत, कुवम पर्वत म्हणा, आल्प्स पर्वत म्हणा, हिमालयाचे शिखर म्हणा, काहीच नव्हतं. पशु पक्षी नव्हते, माणसंही काही नव्हतं. त्यामुळे स्थूल आणि जड जगतच नव्हतं. त्यामध्ये सूक्ष्म जगतही नव्हतं. सूक्ष्म म्हणजे आपले मनातले विचार, बुद्धी, मन, हे सूक्ष्म जगत. ते सूक्ष्मही नव्हतं, जड नव्हतं. परंतु भगवंताच्या निर्विशेष सत्तेमध्ये अव्यक्त अवस्था देखील नव्हती. ते तत्व व्यक्त होतं. 1000 वर्ष हिरण्यगर्भात ते अंड पडलं आणि त्याच्यामध्ये एकोहम बहुश्याम अशा प्रकारची स्फूर्ती निर्माण झाली. आणि ती स्फूर्ती हीच मायाशक्ती आहे. ज्या वस्तूचा अनुभव, जड वस्तूचा, आपल्याला येतो या जगामध्ये, ती सगळी जगाच्या परिभाषेत येते. आणि उपनिषद म्हणतात इदम म्हणजे हे या स्वरूपात येतं. क्षणाक्षणाला निर्माण होणं, परिवर्तित होणं आणि नष्ट होणं हा जगाचा धर्म आहे. आणि जगाची व्याख्याच मुली अशी केलेली आहे, जायते गच्छति इति जगत. त्यामुळे अणु, परमाणु, देश, काल, धर्म, फळ, बोध जे काही भोग आहेत किंवा प्रकृती इत्यादी, ही जगताची कारणे सांगितली जातात. ती सर्वच्या सर्व कारणे स्वतःच जगत रूप आहेत, म्हणजे जगाच्या आतमध्ये आहेत. ती सर्व जगताच्या इदम स्वरूपातच येतात. त्यामुळे ही सर्व कारण जगातल्या वस्तूंचे कारण असू शकत नाही. परंतु जगताचे मूळ कारण काय आहे असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये अणु हा विश्वातील एक पदार्थ आहे, तरी ते म्हणतात अणुचा अणू सोडला, बिग बँग थिअरी. अणुचं कारण कसं होऊ शकतो हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण जी वस्तू आहे ती कोणती वस्तू स्वतःचेच कारण असू शकत नाही. त्यामुळं बिग बँग थिअरीमध्ये स्फोट का झाला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आपोआप स्फोट का झाला, कारण आपल्याला कार्य जर सांगितलं स्फोट झाल्याचं, कारण काय होतं कारण माहित नाही. अशी गंमत आहे. त्यामुळे संपूर्ण जगत हे जर इदम स्वरूपात आहे, अणु या इदम स्वरूपातच आहे. आपण जवळ म्हणतो, हा मोबाईल, हे घड्याळ, हा तांब्या, हे टेबल, सगळं हेच आहे संपूर्ण जगामध्ये. हा तारा, हा शुक्र तारा, हा सूर्य, हा चंद्र, हे आम्हाला सगळ्या अंतराळात आम्ही इदम स्वरूपातच जगत आहे. मग जर असं जर आहे, जगातल्या सगळ्या वस्तू याच्यापेक्षा भिन्न वस्तू असली पाहिजे. ती भिन्न वस्तू काय आहे? ती भिन्न वस्तू जगातल्या वस्तूपेक्षा निराळीच असली पाहिजे. आणि ती भिन्न वस्तू काय आहे याचं उत्तर आपल्या उपनिषदामध्ये आहे, वासुदेव. वासुदेव सर्वमिती असं भगवद्गीता सांगते. याचं उत्तर असं आहे की जड विषयाहून भिन्न वस्तू केवळ चैतन्य रूपच असू शकते. अहम हीच ती चैतन्य वस्तू आहे असे भगवंत श्लोकांत सांगतायत. अहम याचा अर्थ मी. हा मी अत्यंत व्यापक आहे, सर्व विश्वाला व्यापून पुन्हा दशांमुळे उरणारा तो मी आहे. म्हणून आपण पाहूया की भगवद्गीता सांगतेच आहे विभूती योगामध्ये, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव बदन्विता. म्हणजे सर्व भूत मायापासून निर्माण झालेले. मग हे नाम रूपात्मक सृष्टीच्या पूर्वी अनाम म्हणजे ज्याला नाव नाही, अरूप म्हणजे ज्याला रूप नाही, अगुण म्हणजे ज्याला गुण नाही, अक्रिय म्हणजे जो क्रिया करीत नाही, अशा निर्विशेष सत्तेच्या रूपामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात की मीच होतो, हा मी सर्व विश्वाला व्यापून होणार असा मी आहे. म्हणजे सृष्टी ही केवळ नाम रूपाचा विस्तार आहे. म्हणून जगाच्या उत्पत्तीपूर्वी सर्व विशेषणाने रहित असे तत्व विद्यमान असलेच पाहिजे. हे उघड आहे, कारण शून्यापासून काही उत्पन्न होऊ शकत नाही. शेक्सपियरच्या एका नाटकामध्ये मर्चंट ऑफ व्हेनिस मध्ये तो म्हणतो नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग. दुसरा म्हणतो येस समथिंग कम्स आउट ऑफ समथिंग. म्हणजे शून्यापासून शून्य निर्माण होईल. त्यामुळे विभूती युगामध्ये भगवंत स्पष्ट सांगतात, नमे विदुसृगना प्रभवन्न महर्षया अमादी देवाना महर्षी नाहींचा सर्वशः. माझ्या उत्पत्तीला देवगण जाणत नाही, कारण मी सर्व प्रकारे देवांचे महर्षींचेही आदी कारण आहे. म्हणजे मी सर्वांचा वडील आहे. आणि वडील असल्यानंतर मुलगा वडिलांना ओळखू शकत नाही. ही गंमत आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात तर स्पष्ट शब्दात सांगितलंय, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. सर्व भूतमात्रांचा आरंभ अव्यक्त आहे, इंद्रियांना अगोचर आहे. फक्त मध्य तेवढा अगोचर आहे आणि शेवटही अगोचर असणार. आता प्राणी जन्माला आला, पूर्वी कुठे होता माहित नाही, मृत्यूनंतर कुठे जातो माहित नाही. कारण कर्माची गती अति गहन आहे. कुठल्या प्रारब्धाच्या कुठल्या जन्माचे कुठलं फळ मिळणार आहे. कारण गीतेमध्ये स्पष्ट म्हटलंय की मनुष्य कर्मामध्ये स्वतंत्र आहे, पण भोगामध्ये परतंत्र आहे.
म्हणून कठोपनिषदातील वचनाप्रमाणे कोणी कोणी या आत्मतत्वाकडे आश्चर्याने पाहतं. भगवद्गीतेने जसा तो श्लोक गेलाय, आश्चर्यवत प्रचित कश्चिदेनम आश्चर्यवत होती तथैव चान्य. त्यानं कोणी श्रवणानं कोणी ऐकण्यानं त्याचं खरं स्वरूप जाऊ शकतं. पण 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हणलंय की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्ध आहे. 10,000तून एखादा असतो ज्याला एक तत्व समजतं. आणि 15 अध्यायामध्ये चक्क म्हटलंय नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा, न मला आधी आहे न अंत आहे. आधी नाही, प्रारंभच नाही म्हणून मी अनादी पण आहे, अंत नाही म्हणून अनंत आहे. त्यामुळे एखाद्या दृढ स्थितीत हे परमात्म तत्व आहे, त्याला अंत नाही म्हणून अनंत. फक्त मधल्या अवस्थेचा प्रत्यय येतो. आपल्याला सुद्धा ते तत्व जर शरीराला लावलं तर जन्म झाला आणि मृत्यू, हे दोन तुमचे जे पानं आहेत ते पहिली डायरीचे पानं पहिल्या लिहिलंय, शेवटच्या डायरीचं पान भगवंतांनी लिहून ठेवलंय. मधले पानं आपल्याला जीवनात भरायचे. ते कसं भरायचे याचं संपूर्ण कर्म स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपल्याला फक्त हे जीवनाचा जो प्रत्यय येतो तो मध्य अवस्थेतच येतो आहे. आणि त्यामुळं भगवंत म्हणत आहेत अहम एवम आसम, म्हणजे सृष्टीपूर्वी केवळ मीच होतो, प्रलयांतरी सुद्धा शेवटी मीच राहील. त्यामुळं आपल्याला तर प्रत्यक्ष स्थूल अथवा सूक्ष्म जगत काही नव्हतं. आता शरीर हा सृष्टीचाच एक भाग आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. माणसाजवळ जशी समज झाली तशी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. जगाचे स्वरूप आपल्याला जाणतोय आपण. त्यामुळं हजारो वर्षापासून हे जगताचं कारण काय आहे त्या मानवाला हे कोडं पडलेलं आहे. त्यामुळं धार्मिक, तार्किक, वैज्ञानिक आणि तत्वचिंतकांची अनेक भिन्न भिन्न मतांतर आहेत. म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा असे चारवाकचाही चंगळवाद आहे. ऋणम कथुरा गतम पिवे यावत जीवन सुखम जीवेत. पण वैज्ञानिक पातळीवर ते चंगळवाद कोणालाही मान्य होण्यासारखा नाही. कारण चेतन तत्व जे आहे ते दर्शनामध्ये प्रत्येक त्याचा उहापोह केलेला आहे. आपण फक्त भागवत शास्त्रानुसार त्याचा विचार करूया. वैज्ञानिक पातळीवर ते चैतन्य, त्याला आपण सृष्टी म्हणतो. विश्वाचे सर्व व्यवहार बिनोबाट चालतात. आता शारीरिक वैयक्तिक पातळीवर माझं शरीर चालू आहे कारण आतमध्ये चैतन्य आहे. तसं हे जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत शरीर चालतंय. तसं विश्वाच्या पातळीवर विश्वाचे सर्व व्यवहार जे बिनोबाट चालतात त्यामुळे काहीतरी वैश्विक विश्वात्मा असतो. म्हणजे वैयक्तिक पातळीवर यष्टी, विश्वात्मक पातळीवर समष्टी, अशा प्रकारचे दोन इथे तत्व आहेत. त्यामुळं एक आत्मा म्हणायचा आणि दुसरा परमात्मा. वस्तुतः आत्मा एकच आहे. उपनिषदांमध्ये एक अतिशय सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एका झाडावर दोन पक्षी आहेत, एक फळ खातोय आणि दुसरा साक्षीभावानं पाहतोय. त्यामुळे उपनिषदांमध्ये तत्वाबद्दल असं म्हटलंय उपनिषदांमध्ये की ते तत्व कोणापासून उत्पन्न झाले नाही. न अयं कुतश्चित आणि न बभूव कश्चित, आणि त्यापासून काही उत्पन्न झालं नाही. पण प्रत्यक्षामध्ये कार्य आणि कारण हे पाहतो आपण. कॉज अँड इफेक्ट हा ब्रह्मांडातील मूलभूत सिद्धांत आहे. आता कॉज अँड इफेक्ट जे आहे, कारण आणि कार्य, कार्य आणि कारण, त्यापासूनही हे तत्व अत्यंत विलक्षण आहे. त्याला आपण ब्रह्म किंवा आत्मा असे म्हणतो. कोणी म्हणतं की जसा कुंभार मातीपासून घट बनवतो तसा ईश्वर प्रत्येकापासून म्हणतो. श्रीश्वंत काही म्हणतात जड तत्वाला विकार झाला. आता आपण हे जरा धुवून पाहू. आत्मतत्व जर आपण एकदा ऍक्सेप्ट केलं की निर्गुण निराकारी आहे, म्हणजे अविकारी आहे. म्हणजे अन्य त्याला जसे जडाचे धर्म आहेत, वृद्धी, वाढ, क्षय, नाश, हे ते जन्म त्याला लागू नये. जर जड जगताचे कारण जर जड तत्व नाही तर मग अविकारी चैतन्य याचे कारण कसं? चेतनापासून तर काही उत्पन्न होत असेल तर चेतन तत्वात विकार होणं आवश्यक आहे. परंतु चैतन्यात्मा तर अविकारी आहे. मग त्यापासून सृष्टी कशी उत्पन्न झाली? हे एक कोडच आहे. आणि जग हे कार्यरूप आहे. मग त्याच्या कारणाचा शोध घेतला तर सगळ्या ऋषीमुनींनी, महर्षींनी ही सर्व कारण सांगितली की ते कारण फक्त आणि फक्त चैतन्यमयच असू शकते. कारण जगाची निर्मिती ही शून्यातून होणं शक्य नाही. परंतु आपल्याला या नित्य जो अनुभव आहे ते विश्व काय? वेदांतचं उत्तर असं आहे की जगताची उत्पत्तीच झालेली नाही, तर मायाशक्तीमुळे या आत्मतत्वामध्ये किंवा ब्रह्मतत्वामध्ये जगताची प्रतीती येते. शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या. मिथ्या याचा अर्थ खोटं नाही, पण हे टेम्पररी किंवा काही सतत परिवर्तनीय असं असतं. मौली त्याच्या पुढे जाते त्या तत्वाच्या आणि म्हणते हा सगळा चिदविलास आहे. अरबिंदो अजूनही त्याच्या पुढे जाऊन म्हणतात डिवाइन माइंड, सुपर माइंड वगैरे तयार झाल्यानंतर एक डिवाइन लाईफ इन डिवाइन तयार होईल. त्यामुळे आपण एक दृष्टांताने हे समजून घेऊ नीट. म्हणजे समजेल, आपण सिनेमाला जातो
त्यावेळेस काय होतं, आपण सिनेमा पाहतो त्यावेळेस तिथे असा पांढरा स्वच्छ पडदा असतो, तिथे ऑपरेटर येतो आणि तो फिल्म चालू करतो आणि त्या फिल्म जेव्हा प्रकाशाचे किरण परावर्तित पडल्यावर त्यावेळेस आपल्याला चित्र दिसतं. म्हणजे आता आपण इथं 3 जण आहेत, पडदा आहे, तो चालवणार आहे, प्रकाश आहेत आणि आपण पाहणार आहोत. आता गंमत अशी की या दृष्टांतामध्ये जेव्हा विद्युत प्रकाशानं परावर्तित होतात, विद्युत प्रकाश ही चैतन्य आहे, तो जो फिल्म ऑपरेटर चालवणार आहे प्रोजेक्टर, तो तिथे निमित्त मात्र आहे आणि तो पडदा आहे ते आपलं चित्त आहे. या चित्तावर जसजसं आपण काही पाहतो तसतसे ओरखडे सारखे उमटत असतात, कारण जे चित्त किंवा अंतःकरण आहे ते मनुष्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणून ते अंतःकरण तयार होतं. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्या पडद्यावर पूर येतो, आग लागते, पण त्या पडद्याला त्याचं काही नसतं, भांडाभांडी होते, युद्ध होतं, काही त्या पडद्याला त्याचा संबंध नसतो. तर तो जो आहे तो मायेचा पडदा आहे आणि त्यामुळं त्या मायेच्या पडद्याने आपल्याला या सर्व विश्वाचा भास होतो, सिनेमाचा भास होतो. नाटक सुद्धा पाहतो आपण तेव्हा आपल्याला माहिती आहे की खोटं खोटं आहे, हे जे ऍक्टर करणार आहे तो डॉक्टर आहे, तो डेंटिस्ट आहे, तो गायक आहे, असं माहित असतं, पण आपण ते खोटं खोटं समजतो. त्याला ती थिअरी विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ, म्हणजे खोटं खोटंच आपण खरं समजून नाटकामध्ये पूर्णतः एकरूप होतो. आता जगताची जी प्रतीती मायेमुळे येते तेच ब्रह्म, तेच विश्वाचं आधाररूप कारण आहे. जोपर्यंत या वस्तूचा, आत्मवस्तूचा आपल्याला अपरोक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला जग खरंच वाटतं. वस्तुतः आपण सच्चिदानंद स्वरूपाचा असताना देखील मायेच्या बंधनामध्ये अडकून पडतो आणि द्वंद्व सहन करीत राहतो. हे विचित्र बंधन आहे आणि त्या बंधनाचं एकमेव कारण आहे माया. आणि या मायेचं वर्णनच आपल्याला पुढील श्लोकामध्ये करायचंय. माया हे ईश्वराला पडलेलं एक अभिजात सुंदर स्वप्न आहे व्यावहारिक दृष्ट्या, पण वेदांतात माया हे अत्यंत गूढ कोड आहे. पण माया समजल्याशिवाय आपल्याला वेदांतामधलं ब्रह्मतत्व माया समजल्याशिवाय कळत नाही. आता दुसरा आपण पाहूया. दुसरा श्लोक असा आहे, वृत्तेर्थय प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद विद्यादात्मनो मायाय यथा भासो यथा तमः. याचा शब्दार्थ असा, ऋते म्हणजे विना, अर्थम म्हणजे अर्थपूर्ण, यत म्हणजे जे, प्रतीयेत म्हणजे प्रतीत होते, दत्त म्हणजे ते, विद्या म्हणजे जाणून घे, आत्मना म्हणजे माझी, माया म्हणजे माया शक्ती, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आभास म्हणजे प्रतिबिंब, तमा म्हणजे अंधार. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जे काही अर्थपूर्ण असल्याचे प्रतीत होते ते जर माझ्याशी संबंधित नसेल तर त्यात सत्यता नाही. ती माझी माया शक्ती जाण जी अंधकारामध्ये प्रतिबिंबित झाल्यासारखी वाटते. याचा भावार्थ असा, ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने 2 चंद्राचा भास होतो. परवाच पुजारी झाली, प्रत्येक गच्चीवर ज्या ज्या ठिकाणी दुधाचं ठेवलं होतं प्रत्येक ठिकाणी चंद्र पडणार, म्हणजे तिथे चंद्र आहेत त्या जगात. हा दृष्टीभास आहे, चंद्राचा भास आहे, प्रतिबिंब आहे. त्याप्रमाणे कोणती वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू आहे पण असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असूनही त्याची प्रतीती येत नाही, ही माझी माया समज. हा झाला भावार्थ. याचा गूढ अर्थ काय बरं? माया ही एक शक्तिशाली आवरण आहे आणि त्या आवरणामुळं सत्य झाकलं जातं. वस्तूची सत्य प्रतीती न येता तिच्या स्थानी जी वस्तू नाही तिचा आपल्याला भास होतो. म्हणजे आत्मवस्तू आवृत्त झाली की जगताची प्रतीती सुरू होते. हीच आत्म्याची माया आहे. आपल्याला व्यवहारात सुद्धा याचा अनुभव येतो. दोरी समजून साप समजतो दोरीला, खांबाला भूत समजतो, शिंपीला चांदी समजतो, वाळवंटामध्ये वाळू मृगजळ समजतो. हे सर्व आभास आहेत आणि हेच मायेचे लक्षण आहे. शंकराचार्यांनी विवेक चूडामणी ग्रंथामध्ये मायेचं अत्यंत सुंदर वर्णन केलंय की माया कशी काम करते, त्याच्यावर अत्यंत सुंदर प्रकाश जो त्यांनी या ग्रंथात टाकलेला आहे. त्यांचा श्लोक असा आहे, अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनाद विद्या त्रिगुणात्मका परा कार्यानुमेवा सुधिदैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. ही माया अव्यक्त आहे. अव्यक्त नामनी ही माया परमात्म्याची शक्ती आहे, म्हणजे ती परमेश शक्ती आहे. तिच्या संबंधानेच परमात्म्याला जगाचा कर्ता म्हटलंय. खरं म्हणजे परमात्मा कर्ता नाही. माया हीच अनादी अविद्या आहे. अविद्येला प्रारंभ नसतो, ती विद्येपासून उत्पन्न होऊ शकत नाही, कारण प्रकाशानं किंवा उजेडानं
अंधाराचा कधीही बोध लागू शकत नाही. म्हणूनच ज्ञानाने तिची निवृत्ती होते. गीतेच्या 4थ्या अध्यायात स्पष्ट सांगितलंय. 33वा श्लोक आहे. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. सर्व कर्मखिलम पात्र ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानाने सर्व कर्माची समाप्ती होते. तसेच ही माया शून्यापासून उत्पन्न झाली आपण पाहिलं नाही. कारण ज्याचा शून्यापासून उत्पन्न होऊ शकत नाही, कारण ज्याचाच अभाव आहे, अशा शून्यापासून कशाचीही निर्मिती होणे शक्य नाही. ही माया प्रतीत होते, परंतु ती खरी नसते. त्यामुळे माया त्रिगुणात्मक आहे. रजस सत्व तम मन बुद्धी ही मायेचीच कार्य असल्यामुळे ती मायेला प्रत्यक्ष जाणू शकत नाही. म्हणून आचार्य शंकराचार्य मायेला त्रिगुणात्मिका परा म्हणतात. म्हणजे ती त्रिगुणांच्याही पलीकडे आहे, बुद्धीच्याही पलीकडे आहे, तिचं अस्तित्व असतं. पण बुद्धी जरी मायेला प्रत्यक्ष जाणू शकली नाही, तरी मायेसंबंधी आपल्याला अनुमान अवश्य करता येतं. म्हणून या श्लोकात कार्यानुमेवा म्हटलंय. आता या स्थूल सृष्टीच्या जी गती आहे ती कशी आहे बरं? स्थूल सृष्टीला चक्राकार गती आहे. अणुरेणू ही गती शून्य नाहीत. त्या गतीमुळे स्थूल सृष्टीत सतत परिवर्तन होत असतं. परिवर्तन बदल हाच सृष्टीचा नियम आहे. एखादा पदार्थ स्थिर आहे असे बाह्यता देत असले तरी तो केवळ भासच आहे. मी आता खुर्चीत शांतपणे बसलेलो आहे किंवा शांतपणे आपण रात्री झोपू, याचा अर्थ आपण स्थिर आहोत का? नाही. पृथ्वीची प्रदक्षिणा चालूच आहे. म्हणजे स्थिरत्व हा भास आहे, स्थिरता हा आभास आहे. त्यामुळे आपण नुसतं वाहनात बसलो, मोटार गाडीमध्ये, तरच आपल्याला गती येते असं नाहीये. झोपलो तरी पृथ्वीची सभोवती प्रदक्षिणा चालूच असते. याच्यावर हे सिद्ध होतं की या सृष्टीमध्ये स्थिरता हा आभास आहे. सगळे अंतराळामध्ये ग्रह आहेत आणि सगळे फिरतायत एकमेकाच्या गुरुत्वाकर्षणामुळे. त्यामुळे ते जे तत्व आहे, परमात्म तत्व, ते नॉन मुव्हिंग मूव्हर म्हणजे चलन क्रियेचा तो अचल बिंदू आहे. प्राचीन वेदांत शास्त्रामध्ये सृष्टीच्या विविध स्वभाव, जो आभासात्मक स्थिरता आणि स्वभावतः गतिमानता, यालाच माया असं म्हटलेलं आहे. याच माया शब्दाने त्याला सांगितलेलं आहे. म्हणून माया शक्तीनेच हे जग उत्पन्न होते. कारण माया हीच अष्टदा प्रकृती आहे. गीतेमध्ये 5व्या अध्यायात 4था श्लोक सांगतोय. भूमिरा पो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. त्याचं तात्पर्य आहे की पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार, अहंकार म्हणजे अहम अस्मी, मी आहे, हे 8 तत्व आहेत. त्यामुळे अष्टदा प्रकृती आहे. आणि शंकराचार्य त्याचा सकारात्मक व्याख्या अशी करतात की माया ही निर्माण नाही. मा म्हणजे निर्माण शक्ती आहे. मा म्हणजे निर्माण, या म्हणजे जी, जी सकारात्मक माया निर्माण झालेली आहे ती निर्माण शक्ती आहे. मा म्हणजे निर्माण आणि या म्हणजे जी, जी निर्माण केली जाते ती शक्ती. त्याची नकारात्मक व्याख्या अशी दुसरी होती. मा म्हणजे नाही आणि जी, या म्हणजे जी, जी माया नाहीच. त्यामुळं हे मायेचं जो सागर आहे तो आटला पाहिजे, मायेचं बंधन निघालं पाहिजे. म्हणून संत मीराबाई म्हणतात, भवसागर तो सुख गया है, फिकर नाही मुझे तरन की. माझा संपूर्ण भवसागर मायेचा हा तलाव पूर्ण आटून गेलेला आहे, त्यामुळे मला पोहण्याची अजिबात काळजी नाही. आतापर्यंतच्या आपल्या चिंतनातून मायेच्या मुख्यतः आपण 3 व्याख्या पाहिल्या आहेत. माया जगत निर्माण करणारी आहे, माया अनिवर्चनीय आहे, आणि तिसरी व्याख्या माया वास्तविक कोणतीच वस्तू नाही. आता या 3 परस्पर विरोधी व्याख्या कोणी म्हणेल की माया नक्की काय हो, हे तर कळलंच नाही. उलट तुम्ही आम्हाला छान गोंधळ केला, यू आर सक्सेसफुली कन्फ्युज अस. पण मला गोंधळ करण्याचा अजिबात डाव नाही, कारण माया हे सरळ प्रकरण नाहीये. ही मायाच अशी कॉम्प्लेक्स आहे. आता आपण असं करू, या 3 व्याख्येचे दृष्टिकोन पाहू. जर प्रत्येक व्याख्येचा दृष्टिकोन समजून घेतला तर हा विरोधाभास ताबडतोब दूर होईल. पहिली व्याख्या काय? माया जग निर्माण करणारी आहे. किंवा कारण आपण आत्ताच पाहिलं की शुद्ध ब्रह्म जगताचं कारण असू शकत नाही. आणि गीता सांगते की परमेश्वर अकर्ता आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुरुकर्म विभागशः तस्य कर्तारम किंवा विद्य कर्तारम कर नमां कर्मानी लिंपती. मला कुठलेही कर्म लिंपत नाही. सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. मी कुठल्याही देहामध्ये आहे, पण मी कुठेही लिंपून नाही. आता जर परमेश्वर अकर्ता आहे, त्यामुळं माया जगत निर्माण करणारी आहे हे आपल्याला लक्षात येतं. दुसरी व्याख्या अशी आहे, माया अनिर्वचनीय आहे. का बरं? माया का अनिर्वचनीय आहे? कारण मायेला अशी गंमत आहे की सत्य म्हणता येत नाही, असत्य म्हणता येत नाही, आणि दोघांचंही मिश्रण म्हणता येत नाही.
आपण पाप पुण्याचे काहीतरी कंपार्टमेंट्स केले आणि पाप आणि पुण्याचे मिश्र फळ मिळतं, म्हणजे तेही नाही. माया अज्ञान रूप असल्यामुळं ज्ञान प्राप्त होत असते नाहीशी होते, तिचा अभाव होतो, म्हणून ती सत्य नाही, उलट पक्षी प्रत्येक सेकंदाला तिचा अनुभव येतो, म्हणून तिला असतही म्हणता येत नाही. बरं, ही माया ब्रह्माहून भिन्न आहे असंही म्हणता येत नाही. जर ती ब्रह्माहून अभिन्न असेल तर ती ब्रह्मच आहे, मग तिला माया हे वेगळं नाव का द्यावं? त्याचप्रमाणे एकाच वेळी ब्रह्माहून भिन्न आणि एकाच वेळी ब्रह्माहून अभिन्न अशी ती माया असू शकत नाही. त्याचप्रमाणे मायाला साकार म्हणता येत नाही, कारण तिला काहीच आकार नाही. जर माया साकार असेल तर ती सीमित होईल, अशी सीमित माया अनंत कोटी ब्रह्मांडाला आवृत्त कशी करणार? बरं, ती संपूर्णतः निराकारच असेल तर ती ब्रह्ममयच होईल. म्हणून माया हे प्रचंड आश्चर्य आहे, हीच मायेची अनिर्वचनीयता आहे. आता ब्रह्म आणि दुसरी माया या दोन बिंदूवरच प्रचंड मतमतांतर आहेत, आणि ते सर्व उपनिषद वेदांतरून या मायेची अनिर्वचनताच दिसते. एका वेदांताच्या रथावर एका चाकाचं नाव आहे ब्रह्म, दुसरं चाक आहे माया, आणि याच्यावरूनच तो उपनिषदाचा रथ जळतो. आता तिसरी व्याख्या बघा. तिसरी व्याख्या आहे, माया वास्तविक कोणतीच वस्तू नाही, माया अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. म्हणजे जे आहे ते झाकते, जे नाही ते दाखवते. मग आता याच्यामध्ये जी वस्तू नसताना देखील माझ्यामध्ये चंद्राच्या आवासाप्रमाणे प्रतीत होत आहे असं भगवंत म्हणतात. राहू प्रमाणे जी माझी प्रतीती येत नाही तिला माझी माया समज. पण आता ही मायेचं नसताना भासणं, असताना न दिसणं, हे खरं स्वरूप कसं मानायचं? म्हणून या तिन्ही व्याख्या आपापल्या जागी परफेक्ट आहेत. मायेचं निरूपण शब्दात सांगणं वेदांनाही शक्य झाले नाही. संत तुकाराम म्हणतात, वेद फार बोलला. बरं, आपण रोज देवीची आरती करतो, जगदंबेची, दुर्गा मातेची, त्यावेळेस काय म्हणतो? त्रिभुवन भुवनी तुझे तुझं ऐसे नाही, चारी वेद श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद म्हणजे षटदर्शन, जे विवादामध्ये आम्ही काय करलो? प्रवाही पडलो, गुरुरपी या प्रवाहात पडलो आहोत. जर मग त्या मायेचं वर्णन कसं करणार? करायचंच झालं आपल्याला, हट्टच त्या शब्दामध्ये आम्हाला गायचंय. म्हणायला लागली, माया म्हणजे सस्याची शिंग आहेत, माया म्हणजे आकाशातील फुलांची माळ आहे, माया म्हणजे मृगाचं थंड पाणी आहे, दोरीवरील दोरी नसून साप. म्हणजे रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये आपल्याला हे कळतं की माया हे द्वैताचं पाहणं आहे, त्याला माया म्हणतात. जशी आपली सावली आहे तशी ही ब्रह्माची सावली आहे. आता शरीराच्या दृष्टीने छाया आहे, आपण जर सकाळी उन्हात चाललो तर आपली सावली पण बरोबर चालते, पण जेव्हा मध्यान्नामध्ये बरोबर सूर्य माथ्यावर आला तर आपली सावली नष्ट होते. याचा अर्थ असा आहे की माझ्या जीवाची जी गती आहे, विश्वाची गती आहे, त्या गतीमध्ये आम्ही अपरावरून परामध्ये गेलो आणि त्या बिंदूवर जर प्राप्त झालो तर ही सावली जी आहे ती नाहीशी होते. त्यामुळं शरीराच्या दृष्टीने छाया खोटीच आहे, स्वरूपाच्या दृष्टीने माया तशीच खोटी आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, तशा ईश्वराच्या कृपेनंच ते मायाचं आहे. ऋतेर्थै यत प्रतीयेत, आकाशाचा रंग निळा नसताना देखील आकाश निळं दिसतं. रोज सूर्योदय होत नाही, सूर्यास्तही होत नाही, पण सकाळ संध्याकाळ प्रतीत मात्र होते. हा सर्व मायाचा खेळ आहे. तुलसी रामायणाच्या अरण्यकांडामध्ये श्रीराम गीतेमध्ये लक्ष्मणांनी श्रीरामांना हाच प्रश्न मायेसंबंधी विचारला आहे. मायेचा सर्वसंबंधी काय आहे असं विचारलं, तेव्हा श्रीराम म्हणतात, मै अरु मोर तौर तै माया, जेही बस किने जीव आणि काया. तू आणि तुझे, मी आणि माझे, या सर्व जीवांना मायाने वश केलंय. म्हणून 7व्या अध्यायामध्ये त्रिगुणमय विही माया त्रिगुण रूपमात आहे. आणि त्याच्या पुढचा जो श्लोक आहे 14वा, तो म्हणतो, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. माया सत्व रजतम गुणांनी युक्त आहे, त्यानं सर्व जग मोहित झालेलं आहे. म्हणून या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी मायेला तात्विकपणे कोणी जाणत नाही. हा दैवी हेषा गुणमयी 14 श्लोक सांगतोय की माया अति अद्भुत अद्भुत अलौकिक अशी योग माया माझी मोठी दुस्तर आहे, अवघड आहे. जे पुरुष मलाच निरंतर भजतात तेच या भवसागराला तरून जातात. गंमत अशी आहे की आत्म्याला जशी देहाची उपाधी आहे तशी ईश्वराला मायेची उपाधी आहे. माया तमोगुणाने बुद्धीवर असं आवरण टाकतं आणि प्रत्यक्ष ईश्वराला लपला जातो. आपल्याला दाता सरांनी ईश्वर कसा लपलाय विश्वाच्या मागे अत्यंत सुंदर सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष अनुभवाला येणाऱ्या वस्तूचं खरं स्वरूप ओळखता येत नाही, कारण रजोगुणामुळे विक्षेप होतो. सत्य वस्तू जागी दुसरीच वस्तू प्रसिद्ध होते. आपल्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतात हेच दाखवले. दोरीला न ओळखणं हे आवरण, तिला साप समजून भीती वाटणं हे रजोगुण. जर नीट विचार करून सर्पाची भीती दूर केली
तर हा विवेक जागृत झाला पाहिजे. विवेक याचा अर्थ विचार वेळेवर करणे, हा सत्वगुण आहे. हा जागृत होण्यास ईश्वर किंवा प्रकाश याची गरज आहे. माया विषयाच्या बंधनात बांधते, पण मायेमध्ये तोडण्याची शक्ती सामावलेली आहे. त्यामुळेच भगवंत आलेला म्हणतात नित्य सशस्त बोध त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवाचे नित्य सत्वस्त हो, असा त्याला उपदेश करतात. म्हणजे तुम्ही जर सत्व असलात तर बाकीचे जे रजोगुण तमोगुण ते खाली दबले जातात. त्यामुळं या सत्वगुणामध्ये राहण्याचा भगवंत कशामुळे सांगतात, कारण या सत्वगुणामध्येच या मायेला पार करून जाण्याची शक्ती आहे. लोहा लोहे को काटताय, लोखंड लोखंडालाच कापतं, तसं माया शक्ती मायेलाच पार करण्याचं त्या मायेमध्ये सामर्थ्य आहे. कारण सत्वगुणाने एकदा तुम्ही जसजसे ईश्वराच्या चरणाजवळ जातात तोपर्यंत हळूहळू तुम्हाला मायाची भ्रांती कमी कमी होत जाते. एक मासे पकडण्यासाठी जाळे फेकणाऱ्या पुरुषाचा अतिशय सुंदर दृष्टांत साधू लोक देतात. त्यामध्ये असं आहे की जो पुरुष कोळी जे जाळं फेकतो तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये, त्याच्या चरणाजवळ जे मासे आहेत ते सुरक्षित राहतात, पण त्या चरणाजवळ जे लांब गेलेले मासे आहेत ते अडकतात. म्हणजे चरणांचा आश्रय घेणारे भक्तगण मामेय प्रपद्यन्ते या मायेपासून मुक्त होतात. पुन्हा एकदा सर्वांना निश्चित समजायला पाहिजे की आपण जगदंबेची जी आरती करतो तिलाच आपण साकडं घालतो की तू मी भक्त आहे, मला तू पाव, माझं तू याच्यातून माया नदी मायाकडून पार कर. आणि त्यामुळं या संपूर्ण दोन्ही श्लोकाचा आपल्याला एका मला अभंगाने हे याच समाप्ती करायची. या दोन्ही श्लोकांचं मर्म एका श्लोका अभंगामध्ये येत आहे. एवढा अभंग सांगतो आणि मी संपवतो. हा अभंग असा आहे की हा मायेवर रामबाण उपाय आहे. हा अभंग असा आहे, स्मरता नित्य हरी मगती माया काय करी, स्मरता नित्य हरी मगती माया काय करी. नाम रूपात्मक जग हे नश्वर, नाम रूपात्मक जग हे नश्वर, निश्चय हा विवेकी धरी मगती माया काय करी. स्मरता नित्य हरी मगती माया काय करी, स्मरता नित्य हरी मगती माया काय करी. आपण सर्वांनी या दोन श्लोकाचं आज चिंतन केलेलं आहे माझ्या बरोबर, त्याबद्दल मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो. पुढचे जे दोन श्लोक आहेत त्या दोन श्लोकाचं पुढच्या महिन्यामध्ये आपण असं चिंतन करूया. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषानी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वांही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो
आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये